मुलांनो, आज आपण MTSचा पुढचा घटक पाहणार आहोत, सम आणि विषम संख्येचा. तर समसंख्यांचा मी नियम तुम्हाला सांगितलेला आहे. बघा इथं परत लिहिलेत मी की समसंख्या म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर ती समसंख्या असते. आणि विषम संख्या म्हणजे एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 असेल तर ती विषम संख्या असते. या दोन नियमांचा वापर करून आपल्याला हा स्वाध्याय सोडवायचा आहे. बघा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या आहे? मग सम आणि विषम संख्या ओळखताना आधी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा, म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो वन्स प्लेस नंबर, वी हॅव टू टिक मार्क 6, 3, 1 and 9. त्यालाच मराठीत म्हणूया 6, 3, 1 आणि 9. ह्या संख्यांना का खूण केली? कारण ते एकक स्थानचे अंक आहेत. त्याला वन्स प्लेस नंबर असं म्हणायचं. सुट्टे जे सिंगल बिट्स असतात ते. मग यामध्ये कोणती संख्या सम आहे? तर समसंख्येचा नियम 0, 2, 4, 6, 8. मग हेच अंक आपल्याला पाहिजे. 6 आहे, 3 हा सममध्ये बसत नाही. 0, 2, 4, 6, 8 पाहिजे. 1 आहे, नाही. 9 आहे, नाही. 9, 1 आणि 3 हे 0, 2, 4, 6, 8 मध्ये बसत नाहीत. फक्त 6 बसतो. त्यामुळे ही समसंख्या. म्हणून हे झालं आपलं उत्तर. आता 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण समसंख्या किती आहेत? तर मागे मी हे तुम्हाला शिकवलंय पण आणि लिहून पण दिलंय की 1 ते 100 संख्यांमध्ये जर आपण मोजलं तर एका आड एक संख्या ही समविषम असते. 11 विषम, 12 सम, 13 विषम, 14 सम, 15 विषम, 16 सम, 17 विषम, 18 सम, 19 विषम, 20 सम, अशी एकाड एक समविषम 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 असं 1 ते 100 संख्यांचं जर लिहिलं तर त्यामधल्या निम्म्या संख्या सम असतात आणि निम्म्या संख्या विषम असतात. मग निम्म्या म्हणजे किती? तर 100च्या निम्मे आले 50. मग 1 ते 100 संख्यांमध्ये समसंख्या आहेत 50 आणि विषम संख्या आहेत 50. मग आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? तर विषम संख्येचा नियम 1, 3, 5, 7, 9 असला पाहिजे. मग एकक संख्येला गोल करूया. 8, 4, 9, 2. 8, 4, 9, 2. मराठीत म्हणा 8, 4, 9 आणि 2. मग हे जे अंक आहे ते विषम संख्येसाठी 1, 3, 5, 7, 9 पाहिजे. 1, 3, 5, 7, 9 मध्ये 8 आहे का? नाही. 4 आहे का? नाही. 9 आहे. 1, 3, 5, 7, 9 म्हणजे हा आहे. 2 आहे का? नाही. म्हणजे ह्या तिन्ही सम आहेत. ही एकटीच विषम आहे. ओके. 1 ते 15 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? तर 1 ते 15 पर्यंत आपल्याला आधी समसंख्या लिहाव्या लागतील. बघा असं कच्चं काम करावं लागतं. कच्चं काम केल्याशिवाय आपल्याला गणिताची उदाहरणं येत नाही. यालाच म्हणतात कच्चं काम. हे असं कच्चं काम तुम्हाला केलं गेलं पाहिजे. डायरेक्ट उत्तर कधीही लिहायचं नसतं. ह्या झाल्या 1 ते 15 पर्यंतच्या संख्या. आता सांगितलंय काय? तर 1 ते 15 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करा. मग सम कोणत्या आहेत? बघा 2, 4, 6, 8 आणि 10. 10 कारण 0 आहे त्यामुळे ही पण आहे. 2 आहे म्हणजे ही पण आहे. 4 आहे म्हणजे ही पण आहे. आता या सर्व संख्यांची बेरीज करायची म्हणजे यांची मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. त्यातल्या वरच्या संख्या ह्या 1 डिजिट नंबर आहे, ह्या 2 डिजिट आहे. तर 2 डिजिट पासून आपण स्टार्ट करूया. 14, 12, 10, 8, 6, 4 आणि 2 यांची. बघा मी एकक स्थानचे अंक एककाच्या जागेवर लिहिलेत आणि दशक स्थानचे अंक इकडे लिहिलेत. म्हणजे बेरीज करता येते. जर हे अंक या 1च्या खाली तुम्ही लिहित गेलात तर बेरीज पूर्णपणे चुकेल. मग इथं 2 घरं आहेत. एक म्हणजे दशक आणि दुसरं एकक. एकक स्थानचे अंक एककाच्या जागेवर लिहिलं तरच तुमची बेरीज बरोबर येईल. तर बघा आता ही बेरीज एवढी मोठी आहे. मग पण काउंटिंग फॉरवर्डने आपण काही करू शकतो. काउंटिंग फॉरवर्डने अगदी सोपं आहे. बघा 4 आहेत आपल्याकडे.
4ला बाजूला ठेवा, 2 फिंगर्स काढा, 4च्या पुढं मोजा, 4, 5, 6, 6 झाले, पुढं 8 काढा, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 झाले, 14च्या पुढं 6, 15, 16, 17, 18, 19, 20, 20च्या पुढं 4, 21, 22, 23, 24, पुढं 2, 25, 26. म्हणजे बेरीज किती आली आपली? 26. 26 ही संख्या 2 अंकी आहे. आणि हे एककाचं घर आहे, म्हणजे वन्स प्लेसचं घर आहे, त्यामुळे इथं वन्स प्लेस नंबरच लिहू शकतो आपण. 2 हा हातचा आहे, टेन्स प्लेस मधला नंबर आहे, म्हणून त्याला टेन्सच्या जागेवर पाठवूया, हातचा. मग 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, म्हणजे आपली बेरीज आली 56. ही सगळी क्रिया करावी लागते, तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं. 56 आहे का बघा, पर्याय क्रमांक 4. आता 45च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? मग आता 45च्या पुढे संख्या लिहायला लागतात. म्हणा 45, 46, 47, 48, 49 आणि 50, 4-5 संख्या तर लिहायला लागतात. आता त्यांनी काय सांगितले? 45च्या पुढची दुसरी संख्या. मग 45 धरता येणार नाही. 45च्या पुढं पहिली समसंख्या येणार 6, ही विषम आहे, आणि दुसरी आली 8. 6 आणि 8 ह्या समसंख्या आहेत, मग ही पहिली झाली आणि ही दुसरी, म्हणजे आपलं उत्तर आलं 48. कळलं? प्रश्न कळला? 45च्या पुढची दुसरी समसंख्या विचारली होती, 45च्या पुढची दुसरी समसंख्या. ठीक आहे, हे असं कच्चं काम केल्याशिवाय गणित येत नाही. आता पुढचं बघा, मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती? आता त्याआधी मी तुम्हाला 1 अंकी सर्वात मोठी संख्या, 1 अंकी सर्वात लहान संख्या, 2 अंकी सर्वात मोठी संख्या, 2 अंकी सर्वात लहान संख्या शिकवली आहे. आता इथं काय विचारलंय? मोठ्यात मोठी 2 अंकी. मग 2 अंकी संख्या 10 पासून सुरू होतात आणि 99ला संपतात. मग ही सर्वात मोठी, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या झाली 99. मग त्यांनी काय सांगितलंय? मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या विचारली आहे. मग ही संख्या विषम आहे का बघा बरं? आहे, कारण इथं 9 आहे, एकक स्थानी काय 9 आहे, म्हणजे ही संख्या आपल्याला चालेल. ही 2 अंकी पण आहे, सर्वात मोठी 2 अंकी पण आहे आणि विषम पण आहे. ह्या तिन्ही कंडिशनमध्ये ही योग्य आहे. म्हणजे बघा, मोठ्यात मोठी 2 अंकी पण आहे आणि विषम पण आहे. त्याचं काय विचारलंय की मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती? 99. बघा इथं पर्याय क्रमांक 1. कळलं का? पुढे, खालीलपैकी कोणत्या पाढ्यात विषम संख्या असतील? तर त्यासाठी थोडा थोडा पाढा लिहून बघायचा जर तुम्हाला कळत नसेल तर, आणि जर येत असेल पाढे तर मोजून बघा. 2 1 जा 2, त्यांनी काय सांगितलंय? सगळ्या विषम संख्या पाहिजेत, असा पाढा पाहिजे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6. बरं, मी लिहून दाखवते तुम्हाला. ठीक आहे, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. थोड्याच लिहूया. पुढचा पाढा काय आहे? 4, 3 आणि 6. 4चा पाढा, 3चा पाढा आणि 6चा पाढा तुम्ही बोटावर मोजू शकता, पण मी समजवण्यासाठी लिहितेय. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24. थोडी थोडीच लिहिली. आता त्यांनी काय विचारले? कोणत्या पाढ्यात विषम संख्या असू शकतील? आता बघा, ह्या पाढ्यामध्ये विषम संख्या आहेत का? ही सम आहे, ही सम आहे, ही सम आहे, ही सम आहे. आता या पाढ्यात ही सम आहे, ही सम आहे, 2 सम आहे, 6 सम आहे, सगळेच सम आहेत ह्याच्यामध्ये. आता या पाढ्यात ही सम आहे, ही सम आहे, ही सम आहे, ही सम आहे, म्हणजे ह्या 3 पाढ्यामध्ये सर्वच संख्या सम आहेत, पण याच्यात मात्र विषम येते बरं का. 3 ही विषम आहे, 9 विषम आहे, पुढं 15 मध्ये 5 विषम आहे, नंतर 21 मध्ये 1 विषम आहे, 27 मध्ये 7 विषम आहे. म्हणजे विषम संख्या 3च्या पाढ्यात येतात. कळलं का? म्हणजे तुम्हाला मोजावं लागेल. 20च्या पुढील तिसरी विषम संख्या. आता 20च्या पुढच्या संख्या आपल्याला मोजायच्या आहेत. बघा, 20च्या पुढच्या संख्या 20, 21, 22, 23, 24,
25, 26, कारण आपल्याला तिसरी समसंख्या विचारली. बरं बघा आता 20च्या पुढची तिसरी विषम संख्या विचारली. मग 20 ही काय आहे? समय. पण 20 धरायचीच नाहीये, त्यामुळे तिला कट करूया. 20च्या पुढची पहिली विषम संख्या 1, दुसरी समय, दुसरी विषम संख्या 3 आणि तिसरी विषम संख्या 5. 1, 3, 5 ह्या विषम संख्या आहेत. 2 आणि 4 ह्या काय आहेत? सम. पण त्यांनी 5वी विचारली म्हणजे आपल्याला पुढे गेलं पाहिजे. बघा असं पुढे गेलं पाहिजे, कंटाळा करायचा नाही. आता ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, ही झाली चौथी कारण 7 आहे. ही झाली 5वी कारण 9 आहे. पहिली 21, दुसरी 23, तिसरी 25, चौथी 27 आणि 5वी 29. म्हणजे आपलं उत्तर आलं 29. 20च्या पुढची तिसरी विचारली आहे. तिसरी विचारली आहे 1, 2, 3, 25. 25 ही विषम संख्या तिसरी आहे. आता 8च्या पुढची 5वी विषम संख्या विचारली. 8च्या पुढे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 8च्या पुढची काय विचारली आहे? 5वी विषम संख्या विचारली. विषम. मग विषम 8 ही समय, 9 पहिली विषम, 11 दुसरी विषम, 13 तिसरी विषम, 15 चौथी विषम आणि 17 ही 5वी विषम. बघा 1, 2, 3, 4, 5 एकाआड एक विषम संख्या येतात. बरोबर. आणि विषम संख्याच आहेत का? बघा 1, 3, 5, 7 आणि 9. म्हणजे 5वी विषम संख्या आहे 17. किती आहे? 17. बघा आता ही. ओके. आता खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? सम. मग कोणती संख्या सम असेल त्यासाठी आपल्याला जे विधान दिलेलं आहे, जे स्टेटमेंट, जे आपल्याला शब्दसमूह दिलाय त्यामध्ये आकडे आधी घालायला लागतील आपल्याला. तर बघा आपण इथेच आकडे घालणार आहोत. 2 समसंख्यांची बेरीज. तर कोणत्याही 1 ते 10 मधल्या 2 समसंख्या घेऊया आपल्याला. 2 अधिक 4. 2 आणि 4 समसंख्या आहेत. त्यांची बेरीज काय आली? 6. काय आली? 6. मग कोणती समसंख्या असेल म्हणजे बेरीज कुणाची सम आली? ही बेरीज सम आली म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. पण आपण पुढचं बघूया. 2 समसंख्यांचा गुणाकार. मग यात समसंख्या घेऊया. 2 गुणिले 4. मग गुणिले करताना काय करायचं असतं? पहिला पाडा आणि दुसरी बोट. पहिला टेबल मोजा. 2चा टेबल 4 पर्यंत मोजा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. 8च आली बेरीज म्हणजे सम आली. आता 2 समसंख्यांची वजाबाकी. मग यात समसंख्या घेऊया आपण. 2 मधून 4 जातील का? नाही. उलट करावं लागेल. 4 मधून 2 मायनस करा. 4 मधून 2 गेले 2. बघा त्यांनी विचारले कोणती समसंख्या असेल? 6 उत्तर हे पण समय, 8 उत्तर हे पण समय, 2 उत्तर हे पण समय म्हणजे तिघांची बेरीज सम आली. मग पुढे काय? सर्व पर्याय बरोबर कारण तिन्ही पर्यायाची बेरीज सम आली. त्यामुळे आपला पर्याय येईल सर्व पर्याय बरोबर. लक्षात ठेवा असे जेव्हा स्टेटमेंट येतात तेव्हा त्यामध्ये संख्या घालून बघायच्या असतात. अंदाजे उत्तर लिहायचं नाही. खालील पर्यायातून चुकीचं विधान निवडायचं आहे आता आपल्याला. इथं पण आपल्याला संख्या घालाव्या लागतील. बघा 2 विषम संख्यांची बेरीज. विषम संख्या 2 घेऊया. 1 आणि 3. 3 आणि 1 किती झाले? 4. बघा बरोबर आहे का? 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. बरोबर आहे. 2 विषम संख्यांची बेरीज सम आली. आता म्हणजे हे विधान बरोबर आहे. पुढं 2 विषम संख्यांची वजाबाकी. मग यात संख्या घेऊया. 3 वजा 1 किती आले? 2. 2 विषम संख्यांची वजाबाकी समसंख्या येते. आली. बरोबर आली. म्हणजे हे विधान पण बरोबर आहे. 2 विषम संख्यांचा गुणाकार. मग याच विषम संख्या घेऊया. 3 आणि 1. 3 1 जार 3. मग 2 विषम संख्यांचा गुणाकार सम येतो. 2 विषम संख्या तर घेतल्या पण गुणाकार सम आला का? नाही. गुणाकाराला विषम म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आणि क्रमवार विषम संख्या 2 2 ने वाढत जातात. आपण हे बऱ्याच वेळा पाहिले की प्रत्येक विषम संख्या ही 2 2 ने पुढं म्हणजे एका आड एक पुढं वाढत जाते. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे? तिसरं. म्हणजे आपला हा पर्याय बरोबर आहे.
ठीक आहे. आता पुढचं बघा. दशक स्थानी 8 हा अंक असलेल्या किती विषम संख्या 1 ते 100 या संख्यांमध्ये आहेत? आता हा पॉइंट जो आहे तो अजून तुम्हाला शिकवायचा आहे. मी नियम शिकवलाय पण हा स्वाध्याय आपला झालेला नाही की कोणता अंक किती वेळा येतो. मी फक्त नियम शिकवलाय तुम्हाला, त्याच्यावर आधारित हा उदाहरण आहे. तर एकक दशक स्थानी 8. आता 8 हा अंक असलेल्या संख्या आधी आपल्याला काढाव्या लागतील. तर 8 हा अंक असलेल्या संख्या पहिल्या 8चा उभा पाडा. 8चा आपण उभा पाडा. 80 पासून स्टार्ट करूया. 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88 आणि 89. हा झाला 8चा उभा पाडा. जिथं डबल संख्या येते तिथं आडवा पाडा तयार होतो. 88च्या पुढे 98, पुढं इकडं 78, 68, 58, 48, 38, 28, 18 आणि 8. या सर्व संख्यांमध्ये 8 येतो. या सर्व संख्यांमध्ये काय येतो? 8 येतो. आता त्यांनी काय विचारले बघा बरं नीट, की दशक स्थानी 8 हा अंक असलेल्या विषम संख्या विचारल्यात. म्हणजे दशक स्थानी 8 पाहिजे, दशकाच्या जागेवर टेन्सच्या जागेवर 8 पाहिजे, म्हणजे हा पाडा आपण वापरू शकतो. या पाढ्यांमध्ये 8 हा अंक एकक स्थानी आहे, त्यामुळं या आपल्याला उपयोगाला येऊ शकत नाही, इथपर्यंत नाही येऊ शकत. ओके, झालं. आता उभा पाडा फक्त वापरू शकतो. त्यामध्ये पण 8 हा अंक दशक स्थानी तर पाहिजे आणि शिवाय विषम संख्या पाहिजे. शिवाय काय पाहिजे? 2 कंडिशन दिल्यात. दशक स्थानी पण 8 पाहिजे आणि विषम पण पाहिजे. मग आता बघा, इथं दशक स्थानी 8 आहे पण 0 ही समय, 1 विषम आहे म्हणजे ही चालेल, 2 समय म्हणजे चालणार नाही, 3 विषमे चालेल, 4 समय, 5 विषमे, 6 समय, 7 विषमे, 8 समय, 9 विषमे. किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5. 5 संख्या अशा आहेत ज्यांच्या दशक स्थानी 8 आहे आणि त्या विषम आहेत, म्हणजे दोन्ही प्रक्रिया त्यामध्ये होत आहे. अशा संख्या आहेत की ज्यामध्ये 8 अंक दशक स्थानी आहे आणि त्या विषम आहेत. तर त्या आहेत 5 संख्या. ओके, खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल? आता विषम संख्या काढण्यासाठी आधी आपल्याला क्रिया केली पाहिजे. 9 अधिक 5, नुसतं बघून नाही करायचं तर क्रिया करायची. 9च्या पुढं 5 बोटं मोजूया. 10, 11, 12, 13, 14. मग उत्तर काय आलं? 14. पुढं 7 वजा 5, 2. 7 मधून 5 गेले 2. 7 गुणिले 3, 7चा टेबल 3 पर्यंत मोजा. 7 1 जार 7, 7 2 जार 14, 7 3 जार 21. अँड इथं 6 प्लस 8, 6 मध्ये 8 मिळवले 14 आले. ओके, ही झाली आपली उत्तर. आता विचारले काय? कोणती विषम संख्या असेल उत्तरामध्ये? 4 समय, 2 समय, 1 हा विषम आहे आणि 4 हा समय, म्हणजे तिसरं उत्तर बरोबर, ज्याचं उत्तर 21 आहे आणि 1 हा विषम आहे, म्हणजे उत्तर विषम आलेलं आहे. आता खालीलपैकी